आता आम्ही काही दिवसांमध्ये कॉलेजमधून जातो. आमचं लास्ट इयर संपेल आणि एवढं जे सुंदरसे एन्व्हायरमेंट आहे तिथे आम्ही शिकलो, राहिलो, खेळलो, खूप साऱ्या मेमरीज बनवल्या. ते सोडून जातो, खूप वाईट वाटते त्या गोष्टीचं. आणि इतक्या साऱ्या मेमरीज आहेत की काय सांगू ते पण नाही सुचत. तर सगळ्यात पहिले आम्ही 3% ची प्रॅक्टिस करत होतो. तिथून लिनक्स क्लबची जर्नी सुरू झाली. प्रॅक्टिस करताना शुभम दादांनी मला एकदा VM क्रिएट करून दाखवलं होतं AWS. त्यावेळेस मला काहीच कळलं नव्हतं काय चालू आहे, काय कसं आहे, काहीच कळत नव्हतं. म्हणजे एकदम काहीच न कळणाऱ्या मुलगीची तिला काहीच कळत नव्हतं त्यावेळेस जे VM बनवलं, काय चाललंय नेमकं, कसं चाललंय काहीच कळत नव्हतं. ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे काय असतं ते पण माहित नव्हतं. आणि नंतर आता जेव्हा मी बघते की आता मी सध्या काय करते तर खूप मोठा डिफरन्स आहे त्या गोष्टीमध्ये. आणि खूप असं काय म्हणतात त्याला, थँकफुल आहे मी की ते लोक माझ्या आयुष्यामध्ये आले किंवा लिनक्स माझ्या लाईफमध्ये आला, माझ्या लाईफचा पार्ट बनला, जेणेकरून मी ऍज अ पर्सन ग्रो झाले, खूप सारे टेक्निकल स्किल्स शिकले, खूप अमेझिंग पर्सन्सला भेटले. लिनक्स क्लब मी फक्त टेक्निकल नॉलेज नाही दिलं पण ओव्हरऑल खूप साऱ्या मेमरीज दिल्या. तर फर्स्ट टाइम जेव्हा मी लिनक्स क्लबचं नाव ऐकलं तर लिनक्स क्लब काय आहे ते कळलं, ते 3%च्या रिहर्सलच्या टाइम मध्ये. त्यानंतर 3%चं नाटक झाल्याच्या नंतर मी ऑफिशियली इथं जॉईन झाले आणि यायला सुरुवात केली लिनक्स क्लबला. पहिल्याच दिवशी शुभम दादांनी त्यांनी माझं विंडोजचं उबंटू करून टाकलं. जो लॅपटॉप इतका खराब चालायचा त्याच्यामध्ये काहीच करता येत नसायचं, साधं HTML पण कोड नीट चालत नसायचं, तो लॅपटॉप एकदम नीट चालायला लागला ठीकठाक अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर खूप सारे आणि फर्स्ट टाइम बघितलं की असं हे काम करतं, काहीतरी OS असतं त्याच्यावर ते हे करतं, म्हणजे काहीच माहिती नव्हतं. पण त्यावेळेस फर्स्ट टाइम अशा गोष्टी बघितल्या, काहीतरी टर्मिनल कसं दिसतं, काय कसं दिसतं, गोष्टी कशा वर्क करतात, म्हणजे खूप साऱ्या अमेझिंग गोष्टी होत्या ज्या की खूप न्यू होत्या. तर त्या जर्नीमध्ये एखाद्या बिगिनरला जो सपोर्ट लागतो तो खूप मिळाला शुभम दादाकडनं, त्यांच्याकडनं. शुभम छत्रे, राज राऊत, सुरेश भावसार, सयुरी दिदी, अक्षय काळुसे, त्यांनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं, खूप शिकवलं. काही नवीन म्हणजे खूप न्यू मेंबर्सला जे कम्फर्टेबल नसतात त्यांना खूप जास्त म्हणजे कम्फर्टेबल करून एक म्हणजे एन्व्हायरमेंट इतकं कम्फर्टेबल होतं की जेणेकरून किती चुका करा, किती काही करा, पण ते लोक असायचे की जे सांगायचे, समजून सांगायचे किंवा हसायचे नाही किंवा नावं ठेवायचे नाही, काहीच येत नाही यांना, अशा टाईपचं एन्व्हायरमेंट होतं जिथं आपण म्हणून जाऊ शकतो की आम्हाला एवढं येत नाही, आम्ही असेच आहेत, किंवा आम्हाला काही म्हणजे आपण जिथं खुलून सांगू शकतो की मला ही गोष्ट येत नाही आणि ते लोक तुम्हाला समजून सांगतील किंवा हेल्प करतील की हा ठीक आहे, नाही येते तर हे असं करतात, ते तसं करतात. म्हणजे मला हे पण आठवते की आदित्य दादा मला टायपिंग कशी करायची ते शिकवत होता की टायपिंग साठी हे बोट इथे ठेवायचं असतं, ते बोट तिथे ठेवायचं असतं. फर्स्ट टाइम जे टर्मिनलच्या कमांड्स होत्या त्या मला राजदादांनी शिकवल्या होत्या. म्हणजे एकदम लहान मुलाला जसं शिकवतात तसं त्यांनी सर्वांनी मला शिकवलं होतं. त्याच्यानंतर डेव्हऑप्सची जर्नी सुरेश भावसारसोबत सुरू झाली. त्याने डेव्हऑप्स मध्ये खूप काही शिकवलं, फ्रीलान्सिंग वगैरे शिकवली, खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप काय खूप साऱ्या गोष्टी शिकले. त्याच्यानंतर आता थोडासा कॉन्फिडन्स आला त्याच्यामुळे खूप गोष्टींवरती काम केल्यामुळे त्यामुळे परत जेव्हा म्हणजे खूप असं आणि एक रिग्रेट कायम राहिली की मी लिनक्स क्लब आधी का जॉईन केलं नाही. म्हणजे फर्स्ट इयर पासून किंवा म्हणजे फर्स्ट इयरला तर नव्हतं, सेकंड इयरला जेव्हा क्रिएट झालेलं लिनक्स क्लब मी तेव्हापासून का नाही सुरू केलं. तो एक खूप जास्त रिग्रेट वाटायचं की का नाही आधीपासून सुरुवात केलं. कारण की 1 महिना कसा गेला, ते 1 वर्ष कसं गेलं त्यांच्यासोबत ते कळलंच नाही. 1 वर्ष 1 महिन्यासारखंच वाटत होतं आणि त्यांचा सगळ्यांचा जायचा टाइम आला फेअरवेलचा. सो त्यावेळेस खूप वाईट वाटलं आणि अजूनही मी त्यांना खूप मिस करते सगळ्यांना. ह्या इथे बसल्याच्या नंतर त्यांच्या जागा, ते कुठं बसायचे, काय करायचे, सगळं असं अजूनही आठवतं. सयुरी दिदीन ते तिच्यासोबत मी गॅदरिंग ते खूप एन्जॉय करते. ह्या गॅदरिंगला पण खूप मिस केलं. परत अजून सगळेच खूप असे मेमोरेबल खूप
मेमरीज आहेत त्यांच्यासोबतच्या आता सांगता. त्यानंतर लास्टचा इव्हेंट घेतला होता जो सिनियर्सनी म्हणजे जी ओल्ड टीम होती त्यांनी, तर त्यामध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून प्रतीकला निवडलं होतं. तेव्हा प्रतीकची माझी हार्डली 1-2 वीकची काहीतरी ओळख असेल आणि त्याच्यानंतर तो इलेक्ट झाला. त्याच्यानंतर आम्ही सगळे कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलं, खूप आनंद झाला. नवीन टीम आता जॉईन होती त्याचा. तर तो मला म्हणे ऋषालताई की तू प्रेसिडेंट व्हायला पाहिजे, माझी ही इच्छा आहे. तर मी म्हटलं का, म्हणतो आपल्या दोघांची ट्युनिंग खूप चांगलीच होती. मग त्यावेळेस आणि असं सगळे सिनियर्स वगैरे पण वाटायचं की मी नेक्स्ट प्रेसिडेंट वगैरे व्हावे. थोडीशी भीती वाटायची की मी कसं करणार, कारण की मी म्हणजे लहानपणापासून टीचर्सची किंवा बाकीच्यांशी बोलताना थोडीशी नर्वस होते किंवा मला काही बोलावं ते सुचत नाही. तर तो खूप मोठा असं हे वाटायचं थोडंसं की कसं होणार, काय करणार, कारण की ऍज अ प्रेसिडेंट मला बोलावं लागणार ना म्हणजे सर्वांशी किंवा एखाद्या कम्युनिटीला लीड करतो तेव्हा बोलावं पण लागतं. तर तो असं खूप टेन्शन यायचं. पण या जर्नीमध्ये मला कधी ते स्ट्रेस जाणवलंच नाही, कारण की मोस्टली सगळं गोष्टी ते मनानेच हँडल करायचे. सगळं म्हणजे एकदम इतकं एक्साइटेडली करायचे सगळं की खूप म्हणजे आता मी जेव्हा त्या वर्कशॉप वगैरे घेतले आम्ही, त्यावेळेस जेव्हा मी त्यांना पाहायचे की ते कसे वर्कशॉप घेत आहेत, कसे इव्हेंट मध्ये शिकवतायत मुलांना, म्हणजे जी सगळी माझी टीम होती, प्रतीक झालं, सौरभ झालं, घनश्याम झालं, वेदांत, साईराज, पिचकाटे, अर्णव, अभिषेक कवारे, ते सगळे इतके एन्थुसियास्टिक होते. म्हणजे त्यांना शिकवायला एवढं आवडायचं की म्हणजे ते शिकवताना असे भान हटकून शिकवायचे दुसऱ्यांना, इतकं डेडिकेटेडली शिकवायचे. म्हणजे जे न्यू कमर्स होते त्यांना, की जेव्हा मी त्यांना पाहिजे मला एवढी प्राऊड वाटायचं की यार किती छान. म्हणजे आधी मला जसं शिकवलं बाकीच्यांनी आणि मी पण जसं बाकीच्यांना शिकवण्याचं ट्राय करते की त्यांना पण असं वाटावं नाही की त्यांना काही येत नाही किंवा असं फील नाही व्हावं की ते कुठंतरी कमी आहेत. अशा वेळी जेव्हा मला सिनियर्सने शिकवलं आणि मी पण माझ्या ज्युनियर्सला तसं शिकवण्याचं ट्राय केलं, तेच हे लोक इतक्या आनंदाने आणि म्हणजे निस्वार्थपणे शिकवतात. जेव्हा ते स्वतःच सगळं 100% देऊन त्या मुलांना शिकवतात, ते पाहताना मला सगळ्यात जास्त प्राऊड वाटायचं की ह्या कम्युनिटीची मी प्रेसिडेंट आहे, की जिथे दुसऱ्यांचा विचार एवढा केला जातो किंवा दुसऱ्यांना एवढं सगळं म्हणजे दुसऱ्यांनी शिकावं ह्यासाठी ते एवढे त्यांचं हार्डवर्क करते किंवा 100% देत आहेत. त्याच्या अशा मी प्रेसिडेंट झाल्याच्या नंतर आम्ही खूप सारे इव्हेंट्स वगैरे घेतले, खूप मस्ती केली, खूप मस्त म्हणजे खूप मेमरीज क्रिएट झाल्या. गांधीनगरला गेलो, तिकडे खूप जास्त मेमरीज आहेत तिकडच्या. पण आता सगळ्या मेमरीज सांगायला बसलं तर वर्ष जातील. एवढ्या छोट्याशा टाइम मध्ये आम्ही एवढ्या मेमरीज बनवल्या की कुठून सुरुवात करा कुठे संपव काही सुचत नाहीये. तर आणि एवढंच म्हणावं वाटेल की सगळ्यांना, जे माझे सगळे टीममेट्स होते आणि जे मेंबर्स होते जे इथे यायचे रोज, त्यांना की थँक्यू, तुम्ही माझ्या लाईफ मध्ये होता किंवा तुम्ही ह्या लिनक्स क्लबचा पार्ट होता. लिनक्स क्लब जिथं जो माझ्या लाईफचा एवढा मोठा पार्ट बनला की एकदम अमेझिंग मेमरी राहील की मी लाईफ टाईम लक्षात ठेवेल अशी मेमरीज क्रिएट झाल्या इथे. त्यांना सगळ्यांना फक्त थँक्यू म्हणावंसं वाटतं की तुम्ही एवढं सुंदर असे मुवमेंट्स माझ्या लाईफ मध्ये आणले. तुमच्यामुळे ते छान मेमरीज क्रिएट झाल्या ज्या की मी नेहमी लक्षात ठेवीन आणि नेहमी स्वरूपी माझ्या मेमरीज मध्ये राहतील. आणि नवीन टीम जाताना नवीन टीमला कॉंग्रॅच्युलेशन. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे लिनक्स क्लबला सांभाळता आणि पुढे आपण ज्या हेतूने लिनक्स क्लब चालू केला होता तोच पुढे कायम ठेवतात आणि तुमचं एन्थुसियाझम आणि तुमची एक्साइटमेंट अशीच टिकून राहील आणि असेच चांगले टेक लीड्स तुम्ही घडवता. एवढंच बोलते. थँक्यू. लिनक्स क्लब ची सुरुवात आमच्या सिनियर्सनच केली. सुयश दादा, शोभ दादा यांच्या डोक्यात होतंच की जेव्हा नॅक कमिटी आली तेव्हा त्यांना एक असं कॉलेजमध्ये एन्व्हायरमेंट पाहिजे होतं जिथं की ते
आपली प्रोडक्टिव्हिटी करू शकतील, म्हणजे आपलं काहीतरी प्रोडक्टिव्ह वर्क करू शकतात असं त्यांना एक एन्व्हायरमेंट पाहिजे होतं. सो त्यांनी जेव्हा ॲक्टिव्हिटी आली, आम्ही सेकंड इयरला होतो, ती थर्ड इयरला होते, तेव्हा त्यांना चान्स मिळाला. प्रिन्सिपल सरांनी पण हेल्प केली आणि त्यांना हे लिनक्स क्लब म्हणून एक लॅब असाईन झाली आणि ह्या लॅबमध्ये तेव्हा एवढी डेव्हलपमेंट म्हणजे आम्ही एक लर्निंग एन्व्हायरमेंट सुरुवात केली. आणि तेव्हा एवढं हे नव्हतं, पीसीज नव्हते, सगळे जे जुने पीसी वगैरे होते ते होते लिनक्स क्लबमध्ये. स्क्रॅप वगैरे सगळं पडला होता, परत कॅमेरा वगैरे काय नव्हते, सगळं साफसफाई वगैरे, स्क्रॅप वगैरे आम्हीच आमचं साफ केलं वगैरे. त्यानंतर ते आम्ही त्यांना जॉईन झालो लिनक्स क्लबचे, त्यांनी वर्कशॉप्स वगैरे घेतले, जॉईन वगैरे हार्डवेअरचे त्यांनी वर्कशॉप घेतले. मग त्यांच्यासोबत जर्नी झाली. राजदादा पण आम्हाला भेटला. राजदादा आधी मे बी लॅबमध्ये स्वतः अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर लिनक्स क्लबमध्ये जो जॉईन झाला तो पण अशी एवढा मिळून मिसळून न राहायचा, कारण की त्याचा फोकस होता त्याच्या स्टडीवर भरपूर. तर आम्ही त्याच्यासोबत राहत गेलो. मग त्याच्यानंतर आम्ही पण लिनक्स क्लबचे मेंबर झालो. लिनक्स क्लब अशी कम्युनिटी त्यांनी तयार केली की जिथं कोणीही मेंबर होऊ शकतं, कोणी त्याचं कॉन्ट्रीब्युशन करू शकतं. त्यांनी आम्हाला ओपन सोर्स वगैरे ते सगळं कन्सेप्ट वगैरे एकदम व्यवस्थित सांगितल्या. वेगळे वेगळे डोमेन्सचे नॉलेज त्यांच्याकडून आम्ही गेलो. लिनक्स क्लबचा एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे. लिनक्स क्लबमध्ये एकदम सिरियस असं काही म्हणजे प्रत्येक गोष्ट असं टेक्निकलच नाही, तर आम्ही कल्चरलच्या टीम सोबत पण आम्ही हे झालेलं आहे. आमची आर्ट लिंक म्हणून एक अशी वेगळीच टीम तयार झाली आहे. तर आर्ट लिंक टीम म्हणजे आर्ट क्लब आणि लिनक्स क्लब हे दोन्ही एक साथ. आणि तर सुरुवातीला सगळं आर्ट्स क्लबचे जे इन्स्ट्रुमेंट्स होते ते लिनक्स क्लब मध्येच होते, कारण की जे लिनक्स क्लबचे मेंबर्स होते आमचे सिनियर्स त्यांना आर्ट्सचं खूप आवड होती. त्याच्यानंतर आम्ही लिनक्स क्लब मध्ये अजून भरपूर एन्जॉय केला. असाइनमेंट लिहायचं आम्ही स्ट्रिक्ट रूल्स वगैरे लावले, पण कोर टीमचे मेंबर्सच्या वगैरेच पडली तेव्हा असाइनमेंट लिहायला स्वतःच सुरुवात केली. रूल्स 2 वेळा बदलून 2 वेळा स्वतःच फॉलो न करणं त्यात पण मजा होती. परत भरपूर मजा केली आणि लिनक्स क्लब मध्ये जो एन्व्हायरमेंट भेटलं अभ्यासासाठी, एन्जॉयमेंटसाठी, ते दुसरे कुठं भेटलं नसतं असं मला वाटतं. तर मला एवढंच बोलायचं आहे की लिनक्स क्लब सोबत खूप एन्जॉय केला. हॅलो, माय नेम इज अभिषेक, पास्ट डेटा सायंटिस्ट लीड. माझी जर्नी लिनक्स क्लब मध्ये सेकंड इयर पासून स्टार्ट झाली. म्हणजे लिनक्स क्लब नव्हताच. सेकंड इयरला मी असताना माझे सिनियर शुभम, शेतकरे, राज आणि सुयश आणि आदित्य यांनी हा क्लब चालू केला. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबतच होतो, मी, घनश्याम आणि सौरभ. तेव्हा लिनक्स क्लब स्टार्ट झाला मी सेकंड इयरला असताना. सो तेव्हापासून लिनक्स क्लबची जर्नी स्टार्ट झाली. आम्ही आधी स्मॉल वर्कशॉप घ्यायचो, जस्ट डॉकर, क्युबरनेटिस अँड बेसिक पायथन, शेल स्क्रिप्टिंग असे वर्कशॉप घेतो. ज्युनियरचे, फर्स्ट इयर सेकंड इयर स्टुडंटचे त्यांना आम्ही वर्कशॉप बद्दल थोडी माहिती सांगायचं. तसंच लिनक्स क्लब काय, ओपन सोर्स काय आहे ते सांगायचं. तसं लिनक्स क्लब पुढे गेला. लिनक्स क्लब कम्युनिटी ही बिल्ड होत गेली. मग न्यू पोझिशन्स आल्या. माझी पोझिशन होती डेटा सायंटिस्ट लीडची. सो मी डेटा सायंटिस्ट लीडर प्रॉब्लेम सांगायचो, म्हणजे डेटा सायंटिस्ट रोल काय आहे, त्याच्यामध्ये काय काय म्हणजे फ्युचर स्कोप्स आहे, जॉब्स कोणते रिलेटेड आहे. देन बाकीचे जे माझे फ्रेंड्स होते, प्रतीक, प्रथमेश, घनश्याम, ते पण होते. त्यांनी ते पण चांगले सपोर्ट करायचे ऑल स्टुडंट्सला. देन लिनक्स क्लब बाहेर इव्हेंट्सला सुद्धा जायचं. रिसेंटली गुजरातला मी जेव्हा थर्ड इयरला होतो तेव्हा लिनक्स क्लब हा कम्युनिटी पार्टनर म्हणून सिलेक्ट झाला GDGला. तो इव्हेंट गुजरातमध्ये होता. तेव्हा मी गुजरातला गेलो होतो. गुजरातला 2 डेजचा इव्हेंट होता. तेव्हा आम्ही सर्व लिनक्स क्लबची कोर टीम गुजरातला गेली होती. तिथं खूप चांगले स्पीकर आले होते, गेस्ट स्पीकर. त्यांनी चांगली इन्फॉर्मेशन ते. त्याच्यानंतर इथे कॉलेजमध्ये लिनक्स क्लब काय करतो हे सांगायला गेलं तर लिनक्स क्लब जे स्टुडंट्स आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर त्यांना
त्यांना पाथ सेट करून देतो की तुम्ही कोणत्या रोलमध्ये चांगलं इम्प्रूव्हमेंट करू शकता किंवा काय तुमच्यात स्किल आहे त्याला तुम्ही पुढे जाऊन चांगला यूज करू शकता. लिनक्स क्लबमध्ये ऑल लीड्स आहेत. AIML असो, ग्राफिक डिझाईन, UI UX, ॲप डेव्हलपर. आणखीन रिसेंटली एक इव्हेंट ऑर्गनाईज केला. एक रजनी एकोंडे नावाची ग्लोबल लॉजिक मध्ये डेव्हॉप्स इंजिनियर आहे, त्या इव्हेंटला आल्या होत्या. तो एक इव्हेंट ऑर्गनाईज केला, प्रतीकने केला होता. प्रतीकने त्यांना लिंक्डइनवर मेसेज केला होता. तो एक इव्हेंट खूप चांगला झाला होता लिनक्स क्लबचा. त्याला 300 to 400 पब्लिक होते, स्टुडंट्स कॉलेजचे आणि बाहेरचे पण काही गेस्ट आले होते. तो एक इव्हेंट चांगला झाला होता कॉलेजमध्ये, तो लिनक्स क्लबनेच केला होता. देन आणखीन सांगायला गेलं तर लिनक्स क्लब ही कम्युनिटी ऑल ओव्हर, अशी कॉलेज पुरतीच नाही, ती ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये, इंडियामध्ये म्हणजे अदर कॉलेजला व्हिजिट करतो आम्ही. आमचे लिनक्स क्लब काय करतं ते सर्व सांगतो. मी माझ्या इंजिनिअरिंगचे 4 वर्ष जेवढे घरी नाही थांबलो तेवढे लिनक्स क्लबमध्ये घालवलेले. लिनक्स क्लबमध्ये तेवढा टाइम स्पेंड केलेला आहे. नवीन नवीन स्किल शिकणं, मुलांना सांगणं, समजून त्यांचे डाऊट सॉल्व्ह करणं आणि दुसऱ्यांची हेल्प करणं, ते मला खूप आवडायचं. की मुलं यायचे, डाऊट विचारायचे. मला डाऊट असला तर मी माझ्या सिनियरला विचारायचो, ते मला समजून सांगायचे असं असं. न्यू स्किल्स ते समजायच्या, न्यू टेक्नॉलॉजीज काय आहे ऑल ओव्हर ते एकमेकाचं ऐकून समजायचं. आणखीन सांगायला गेलं तर आता हे माझं शेवटचं वर्ष आहे. म्हणजे शेवटचं वर्ष सांगायला गेलं संपायला झालं आता. एक लास्ट सेमिस्टर एक्झाम आहे आता पुढच्या महिन्यात. सो आणखीन आता न्यू टीम बनलेली लिनक्स क्लबची, ते पण चांगले आहेत. त्यांचे इंटरव्ह्यू झाले, ते सिलेक्ट झालं. ते पण आम्ही जसं लिनक्स क्लब आणलेलं आहे, पुढे चालवलेलं आहे, ते पण चालवतील. ते पण सर्वांची हेल्प करतील, कम्युनिटीला ग्रो करतील आणि चांगले स्टुडंट्स बिल्ड करतील की त्यांच्या स्किल्स फर्स्ट. जे न्यू स्टुडंट येतील त्यांना काय माहीत नसतं त्यांना हेल्प करतील. आणि माझी तर लिनक्स क्लबमधली जर्नी अजून संपलेली अशी वाटते, पण ती संपलेली. मी नेहमी लिनक्स क्लबमध्ये असेल आणि याच्या पुढे नेहमी साथ देईल. बोलायला गेलं तर एवढंच की लिनक्स क्लब हा माझ्या लाईफमधला सर्वात बेस्ट पार्ट होता. मेमरी, सर्व गोष्टी, सर्व माझ्या मेमरीज इथंच आहेत. सर्व मस्ती, मजा सर्व काही इथं केलेले. बर्थडे सेलिब्रेशन्स, आता रिसेंटली माझा बर्थडे झाला, माझ्या फ्रेंड्सने ऑल सेलिब्रेट केला. मला खूप असं आवडलं, खूप छान झालं. आणखीन माझ्या ऑल फ्रेंड्सला थँक्यू सो मच. आणि मी तिथंच थांबतो. थँक्यू. So I'm Pratik. I'm currently I was an ex vice president of the Linux Club. So talking about this journey, I'm always been the fan of technology, and I always want to explore a lot of things. I always want to make a lot of connections and make new people in the day. And talking about this position, why as a vice president, I really enjoy my time. I had a great moment here, like organizing many kind of meetups, organizing many kind of trips to other events in another colleges, attending hackathons with the team, attending different kind of tech events with the team. It been a very good journey for me. So from being the member in the first year to being the vice president of the club in the third year, I think is the kind of thing I have idealized in my life. So the journey was quite beautiful, and it was quite it was good learning for me also. Like I have never led any club before, so and this was a great opportunity given by Shubham, Suyash and Aditya. So talking about my body, I think I had a great team. Rushali, Ghensham, Abhishek, Saurabh, Prathamesh, Arnav, Abhishek. I mean, these people are so good people. So I never felt that I am doing this kind of things, organizing things alone. So I always had my back behind Rushali. She always support me. I think that she is the kind of person. I think I should say she is more sweeter than she looks like. Basically, she is the kind of people we idolize. Like everyone in the team,
idolize her. Like we obey her decision. It's not because of the she is president. It's because she always tried to find a middle answer of every problem. So that was about her. And talking about Ghanshyam, I mean, great guy. What should I say about the Ghanshyam? So I think in the span of my entire tenure of the vice president, so whatever work I have I have find difficult to do, Ghanshyam will like give it to me, I will do. So he is the kind of person you always want in the day. He will do everything if through his limit. He will also expand his limit to do a lot of work. And then Saurabh. So Saurabh, yeah, little shy guy, but yeah, a great person, a great like colleague, a great teammate. You can always trust him in any manner, in any like position and get that kind of things. And the one, the last, Abhishek. Talking about Abhishek, he was always the crowd puller of the club. Like we organized a lot of events, so we thought we need someone to pull the crowd. So basically, he was a crowd puller, and that was the biggest asset of the club. So anyone in any team lead, any president, any vice president want the person like Abhishek who can pull the crowd for any type of event. So he was that guy. And Sakshi and again the coolest, because like while organizing the event, they were also leading the arts club. So they managed both very sweetly, very fluently. And then Abhishek Kaware, he was event coordinator. As an event coordinator, Arnav and Abhishek did a great work. Hands off to them also. And basically a big thanks to the entire core team for making my journey beautiful, because I also feel that without these guys in this college I think there was something incomplete, because after I think we created different team, there are different president, vice president, but I think the kind of bonding we had was something else. I think we were family to each other. So it was a bit emotional for me also to leave them, because I think in Pune they were my family, in college they were my family. I was relying on them for everything. So basically whenever I feel any issue, I will go to Vishali, I will go to Ghanshyam, I will go to Abhishek, and they will like, okay, we will give you solution, no worries. So that kind of bonding we had. So I think it is quite emotional for me to talk about these guys. They are so sweet, so sweet. I don't even had words to describe this feeling. Maybe some other time we get some more good things to do in the future. And yeah, talking about my journey in the Linux Club, like we organized many kind of meetups, many kind of events. We went to many kind of conferences like CDG, Gandhinagar. So as a vice president, as a Linux Club, I think we had achieved a lot of great things. From almost being nothing on the internet to create a buzz on the social media. That was one of the biggest assets of the Linux Club. Like you search Linux Club Pune, in today's time, Linux Club Pune is one of the trending college club in the entire Pune community. So I think that was a great like achievement for us, for me, Rushali, and my team. So yeah, that's it about my journey. I am not sure if I will continue to serve I will continue to serve the club as a president or vice president. I don't know my position, but yeah, in future, if I found anyone I like them, it will be great, and I will miss these guys very much. So yeah, that's it from my side. Bye bye. सो कुठून स्टार्ट करू हे कळत नाहीये. आता सध्याला आम्ही लिनक्स क्लब मध्ये सगळे बसलेलो आहेत. आता उद्याचा दिवस येणार की उद्या आपण आपल्या जुन्या कोर टीमला सगळ्यांना सेंड ऑफ देणार. अरे म्हणजे असं खरं असं सांगायचं म्हणलं ना, इमोशनली एक हार्ड सीन आहे. इमोशनली असं थोडं
वाटतं यार की असे थोडं सेंटी नाही व्हायले, पण ते थोडं क्लिशे वाटतं, पण होतं सेंटी, सगळे सेंटी होते. असं मी माझा एक्सपिरियन्स सांगतो लिनक्स क्लबसाठी. माझ्यासाठी लय भारी मेमरीज आहेत. माझ्यासाठी ही म्हणजे अशी होम सारखी प्लेस आहे. इथं म्हणजे तिथंच झोपलेले आहेत आम्ही, तिथंच आम्ही बघितलेले आहेत की सिनियर एक दोघं पडताना, झोपेतून इकडं पडताना, रात्रीचे मच्छर चावायचे, रात्रीची अशी बकचुती करायला, म्हणजे इकडे तिकडे फिरायला रात्रीचं असं आरडाओरडा, पण कमी प्रमाणात, की जवळ आपण नोटीस मध्ये येत नाही तोवर. आणि म्हणजे एकदम असा भारी एक्सपिरियन्स, असा बॉन्ड बनत गेला माहिती आहे का. हॉस्टेलवर मला लोक म्हणायचे की तू असं हॉस्टेलला का राहत नाही, जागेवर का राहत नाही, तिथंच का राहतोस, तिथं काय आहे. इथं म्हणजे असं एक वेगळंच जग अनुभव झालं माझ्यासाठी, आणि कम्फर्ट झोन वेगळाच, की इथं सगळं वेगवेगळं क्रिएटिव्ह माइंड आहे. तुम्हाला सांगतो माझा बेस्ट बॉन्ड अभिषेक सोबत तिथं. अभिषेक आणि सौरभ, म्हणजे घनश्याम सोबत पणच आहे तसा, पण की अभिषेक आणि सौरभ कशी जाऊन तर मला तर सगळ्यात म्हणजे रिलेटेबल असं म्हणलं ना तर सौरभचं म्हणजे रिलेटेबल किंवा अट्रॅक्ट करतं सौरभची जी फील्ड आहे सध्याला तरी. आणि अभिषेक भाई लेजंड भाई, तो माणूस तुम्हाला सांगतो, तो बेस्ट माणूस आहे असा, म्हणजे सगळ्या गोष्टीत इमोशन, नॉलेज, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत माझा असं एवढा भारी बॉन्ड आहे ना. मला त्याच्यासोबतचा बॉन्ड भारी आवडतो एकदम. आणि मला आता लय वाईट वाटतंय, मला पण असं म्हणजे भरून आलं, मी लय मिस करणार आहे. कारण माझ्यासाठी हा क्लब, मी त्यांना किती म्हणलं की तुम्ही सोडून गेल्यास काय करणार. मी एकटाच नाही, भरपूर आमची कारण मी म्हणजे आम्ही इथं आलो ना की आम्हाला असं जरा इथून कोणी गेलं ना लय कमी, तुला सांगतो आम्हाला म्हणजे आमच्यासाठी क्लब तसाच राहणार नाही वापस जर अभिषेक आणि सौरभ घनश्याम गेल्यास. हे तिघं ट्रायो इथलं मेन जान आहे, तिघं जान आहे तिथली. आणि ही जर गेली ना तर नाही मजा नाही यायची. प्रतीक वगैरे आहेत, प्रतीक आहे, प्रथमेश आहे, भारी आहेत, पण ती जुनी मजा नाही राहणार. म्हणजे असं वाटतं नाही कुठं की आमचं क्लब म्हणजे अर्धा क्लब गायब झाल्यासारखं. तसं शिवम दादा त्यांच्यासोबत पण होतं आमचं. पण कसं आहे आता ते गेल्यानंतर आमच्यासाठी हेच होते बेस्ट, आणि मिस करतो ना आम्ही यांना. आणि क्लब तर पुन्हा भारी ठेवायचंच आहे असं, पण हार्ड क्लब म्हणजे बेस्टला आणायचं सध्याला तरी, की सगळे क्रिएटिव्ह माइंड इथंच पाहिजे म्हणजे असे. आणि इथले जेवढे आहेत ना लर्न ग्रो शेअर हे कन्फर्म झाले पाहिजे. आणि ग्रो तर कन्फर्म, सगळे कन्फर्म ग्रो झाले पाहिजे. तर सगळ्यांनी आपली अचिव्हमेंट वाढवली पाहिजे, एक्सपिरियन्स वाढवला पाहिजे, नॉलेज वाढवली पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. आणि सो म्हणजे ठीक आहे, भरपूर असं बोलायसारखं भरपूर वाटतं. ठीक आहे, मला वाटतं आता एवढं बोलून मी शाळा बंद करावं. पण मला असं वाटतं ना की ह्या क्लबला जर मी असं एक्सप्रेस करायचं म्हणलं ना, एका वर्डमध्ये एक्सप्रेस करायचं म्हणलं ना तर इमोशन, बस. थँक्यू. इयरला जास्त कोणासोबत माझी ओळख नव्हती आणि मी रेग्युलर क्लबला येत होतो. त्यानंतर सेकंड इयर चालू झालं आणि सेकंड इयरला अभिषेक कावारे सोबत मी क्लबला आलो दिवशी आणि बसलो दिवसभर. आणि खूप छान वाटलं क्लबला त्या दिवशी बसल्यानंतर, कारण सगळेजण इथं घनश्याम दादा असेल, अभिषेक दादा, आदित्य, सौरभ दादा हे सगळेजण इथं बसून काम करायचे आणि ते मला खूप आवडलं की मी रेग्युलर यायला लागलो. 1-2 महिन्यात हे खूप छान बॉन्डिंग झाली. ते सिनियर्स राहिले नाही माझे, एकदम जवळचे मित्र झाले. ते जरी सिनियर्स असले माझे तरी अजून मी त्यांना दादा भैया असं कधीच म्हणत नाही, त्यांना मी त्यांच्या नावानेच बोलवतो. एवढी छान बॉन्डिंग झाली त्यांच्यासोबत आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून मला शिकायला भेटल्या. आणि माझी इच्छा तर नाही त्यांनी जावं, पण सध्या पर्याय नाही, सगळेजण ऑल क्लिअर पण आहेत. अजून एक गोष्ट, मी नेहमी अभिषेकला, सौरभ दादाला आणि त्यांना म्हणतो की मी तुमच्या बॅचचा का नव्हतो, मी तुमच्या बॅचला असायला पाहिजे होतं किंवा तुम्ही लोक माझ्या बॅचला असायला पाहिजे होते. कारण खूप त्यांच्यासोबत जो टाइम स्पेंड केला मी, खूप आवडला मला. एक बेस्ट टाइम, त्याचा 1 वर्षाचा टाइम होता. क्लब मध्ये बसून मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो आणि बरेचसे स्किल्स शिकलो त्यांच्याकडून. त्या स्किल नुसते शिकायच नाही, त्याला मॉनिटाईज कसं करायचं हे पण शिकलो. आणि आता सुद्धा मी आदित्य दादा, सौरभ दादा त्यांच्यासोबत त्यांच्या टीम मध्ये काम करतो. आणि खूप छान सिनियर होते. आणि ही गोष्ट ऍक्सेप्टेबल नाही की आता सगळेजण 2 महिन्यात सगळेजण सोडून जाणार आणि सगळेजण 2 महिन्यात सोडून जाणार. क्लब मध्ये आम्ही सगळ्यांनी खूप मस्ती केली, खूप बऱ्याचशा गोष्टी मी शिकलो, सगळ्यांसोबत खूप छान बॉन्डिंग झाली. सर्वजण मी सगळ्यांना खूप, अनिकेत दादा, साक्षी दीदी, सौरभ दादा, घनश्याम दादा, अभिषेक, आदित्य, शुभम दादा, राज दादा, सुयश दादा, सगळ्यांना मी खूप मिस करेल. आणि मी तर म्हणतो माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे तुमच्यासाठी. तुम्ही एक काम करा, MBA साठी ऍडमिशन घ्या आणि अजून 1 वर्ष इथं थांबा. थँक्यू. जय महाराष्ट्र. Hello, my name is Prathamesh Piskate.
आणि मी ते आज बसलेलो लिनक्स क्लबबद्दल माझा एक्सपिरियन्स जो काही होता तो सांगायसाठी. तर माझा तर लिनक्स क्लबमध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मी जेव्हा फर्स्ट इयरला आलेलो तेव्हा तर मला काही माहिती नव्हतं. ते शुभम शेत्रे आणि सुयश भावसारनी ते एक इव्हेंट घेतलेला, त्यामध्ये मी गेलो आणि थोडक्यात माहिती मिळाली की लिनक्स क्लब काय असते काय नाही. मी तेव्हा नवीन चेहरे बघितले, जसे शुभम शेत्रे, सुयश भावसार, आदित्य जाधव, सौरभ ठाकूर, संदेश उंबर, घनश्याम कदम, अभिषेक कटाळे, हे नवीन चेहरे होते माझ्यासाठी आणि यांच्यासोबत माझी खूप काही ओळख नव्हती. तरी मग मी जेव्हा प्रतीक ह्या गोष्टीमध्ये खूप जास्त इंटरेस्टेड होता आणि मी तर असं नेहमी माझ्या याच्यातच सेल्फ स्टडीमध्ये थोडं बिझी राहायचो. पण मग जेव्हा सेकंड इयर स्टार्ट झालेला मी लिनक्स क्लबमध्ये येऊन बसायचो आणि इथे थोडं टाइम इन्व्हेस्ट करायचं आणि मला जे पण काही डाऊट्स असतील मी त्यांना विचारायचं. म्हणजे जसं आता घनश्याम होता, त्यांना डिझायनिंग म्हणजे चांगलं समजत होतं आणि तो पण एक फ्रेंडली नेचरमध्ये चांगला मुलगा आहे. सौरभ, घनश्याम, अभिषेक हे सर्व चांगले मित्र म्हणूनच राहिलेले आहे. हे लिनक्स मध्ये सुद्धा सोबत नाही तर आमच्या हॉस्टेलमध्ये सुद्धा आमच्या सोबतच होते. आम्ही शेजारी राहायचो आणि हसी मजाक, आमची ऍक्टिंग, आम्ही जे पण काय करायचो ते मिळूनच करायचो. आणि थर्ड इयर मध्ये येता येता एवढी मैत्री घट्ट झाली की आता ते भावासारखे झाले आमचे आणि भावापेक्षा खूप घट्ट नातं झालंय. आता मित्र तर म्हणलं तर नाही चालणार, पण ते मित्र तर आहेच, पण भावकीचं नातं आता बनलेलं आहे असं मला वाटतं. तेच नाही पण मग ऋषाली बुदंडे ही पण मिळाली. म्हणजे हिचं पण बहिणीचं सारखं नातं झालंय. म्हणजे ती नेहमी सांगायची की असं कर तसं कर. ती सुयश भावसार सोबत बसायची आणि फ्रीलान्सिंग वगैरे करायची. ते दिसायचे आम्हाला बघून असं वाटायचं की आम्ही काय करू राहिलो. आम्हाला असं वाटायचं आम्ही डिमोटिवेट करून राहिलो. आणि मग त्यांच्याशी थोडं कोलॅबरेट करून त्यांच्याशी बोललं तर मग ते आम्हाला मोटिवेट करायचे की असं कर तसं कर, म्हणजे थोडं चांगलं वाटेल आम्हाला. आणि ऋषाली बुदंडे तर ऑफकोर्स शी वॉज द प्रेसिडेंट आणि ती पण चांगली गाईड करायची आम्हाला. मग मला एक रोल मिळाला आर्केविस्टचा. भले पदवी थोडी खालची होती तरी मला काही हे एवढं हे नव्हतं सॅडनेस की नाही मला एक खालचीच पोस्ट मिळाली आहे, मी थर्ड इयरचा, असं काहीच नव्हतं माझ्या मनात. मला जे पण मिळालं असतं मी त्याच्यामध्ये खुश होतो आणि माझं कॉन्ट्रीब्युशन लिनक्समध्ये 100% असणारच होतं. घनश्याम, सौरभ आता हे तर जातील, आम्हाला कुठले नवीन रोल मिळणार हे तर आहेच. त्यांची जागा आता आम्हाला मिळणार. थोडं दुःख वाटत आहे की ते आमचं जे आता जे एन्व्हायरमेंट बनलेलं आहे की आम्ही इथे सकाळी 8 वाजता यायचं, रात्री 8 वाजता जायचं. सोबत सौरभ, घनश्याम, अभिषेक, मी, संदेश, प्रतीक, आम्ही एवढे सहज सर्वजण मिळून राहायचो आणि त्यांच्याशी एवढं बोलायचं की असं झालं होतं नातं की आम्ही 12 तास जवळपास लिनक्स क्लब मध्ये इन्व्हेस्ट करायचो. आता पण तसंच आहे, आम्ही डेली येतो जातो. पण मग हे नंतर जेव्हा हे निघून जाईल तेव्हा मग हे खूप खूप दुःखदायक वाटेल मनाला. 1 महिना तर असं वाटणार की थोडं म्हणजे खाली झाली रूम, म्हणजे असं घर खाली झालेलं कसं वाटतं तसं टाईप वाटणार. आता एक लास्ट मध्ये तर म्हणू शकतो की गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, असंच होणार आहे. जे पण आता जे राहिलेले दिवस आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आणि चांगलेच सेलिब्रेट करायचे. उद्या तर आम्ही एक फेअरवेल देणार आहोत त्यांना. इच्छा तर नाही फेअरवेल द्यायची की ते आम्हाला सोडून जावं, पण द्यावंच लागतं असं मला वाटतंय आता. ठीक आहे, we will miss you all, especially not mentioning the name but the students who are going to pass out, who were very friendly in nature with me, like Saurabh, Ghansham, Abhishek, Rushali Kudande, and all the core team members of the Linux Club. Actually, they were very kind-hearted to me. They were supportive. I was sharing most of my thoughts with the Ghansham and Saurabh. They were the 2 persons with whom I was talking freely and sharing my all the knowledge. Knowledge means जी मनातली गोष्ट आहे ते त्यांच्या समोर मी व्यक्त करायचो. आणि घनश्याम पण त्यांच्या मनातल्या खूप काही गोष्टी सांगायचा, तसंच सौरभ पण सांगायचा.
पण अभिषेक असा एक माणूस होता की त्यांना जर आमची गोष्ट कुठली कळली तर तो असा गोंबाटा करून टाकायचा की पसवून टाकायचा प्रत्येक गोष्ट. आणि त्याची पण एक चांगलं वाटायचं. तो पण असा फ्रेंडली, म्हणजे मनातनं राग ठेवणारा माणूस. सर्वच जण होते मनातनं राग ठेवणारे माणूस. अभिषेक थोडा त्याच्यामध्ये फ्रेंडली नेचर मध्ये खूप जास्त होता. आमचे जे नेचर होतं, म्हणजे अभिषेक सोबत जे नेचर होतं आणि माझं जे दोघांचं एकदम कोलॅबरेटिव्ह मध्ये होतं. म्हणजे मी जसं वागायचं तसंच तो, म्हणजे आमच्या दोघांचं नेचर कॉमन होतं. तसं सौरभ आणि अभिषेकचं तर एवढं नव्हतं. म्हणजे नेचर म्हणजे की आम्ही घात बोलायचो तर तो ते पण बोलणार असं काही नाही. पण ते ऐकून आमचे बोलणे वगैरे कसे कधी कधी हसायचे, बोलायचे, बसायचे. बस एवढंच. We will miss you all. Thank you. Thank you for your time, for your love, for your care. And at last, I wish you for your future. I will miss you all. Thank you so much. सगळ्यांना माझा हॅलो. माझं नाव साक्षी, जसं तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे माझं नाव. जर इन केस जर कोणाला नसेल माहिती तर त्यांच्यासाठी. तर आता आम्ही सगळे पास आउट होतोय, म्हणजे आता आमचं लास्ट इयर आहे. 1 महिन्यानंतर आम्ही इथे नसणार आहे. क्लबमध्ये तुम्हाला कुठेच दिसणार नाही, कॉलेजमध्ये पण कुठेच दिसणार नाहीये. तर हा क्लब म्हणजे आमच्या सगळ्यांच्या, जे पण आता सध्याला मी पास आउट होते, मी झालो, ऋषाली झालं, सौरभ, अभिषेक, कोण आहे, घनश्याम, हे सगळे आम्ही आता पास आउट होणार. तर आता तुम्हाला आमच्यामधलं कोणी त्रास देणार नाही, कोणी दिसणार पण नाहीये. तर तुम्हाला आमची कमी जाणवावी. तुम्ही आम्हा सगळ्यांना मिस करा. म्हणजे तुम्ही तर करणारच आहे. प्रतीक झालं, प्रथमेश झालं, हे तर ऑब्व्हियसली मिस करणार आहेत आम्हाला. तर माझी लिनक्स क्लबची जर्नी सुरू झाली माझ्या फर्स्ट इयर पासून. मे बी फर्स्ट इयर पासूनच, ज्यावेळेस आमचे सगळे सिनियर सेकंड इयरला होते. सुयश दादा आणि शुभम दादांनी हा क्लब सुरू केला होता, कोडिंग क्लब. आपल्या कॉलेजचा फर्स्ट कोडिंग क्लब होता लिनक्स क्लब. तर ज्यावेळेस त्याची कोर कमिटी बनवायची होती तर मी त्यांच्या कनेक्शनमध्ये होते, म्हणजे त्यांच्या ओळखीत होते. तर त्यांनी मला कॉल केला होता, विचारलं होतं की नाही का तुला हा क्लब जॉईन करायचा आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, देऊन टाका ना नाव. म्हणजे असं काही म्हणजे विचार नाही केला. ठीक आहे बाबा, देतात तर देऊ दे, थोडे आपल्याला काय करायचं आहे. तर मग त्याच्यामध्ये मेंबरशिप कोऑर्डिनेटर म्हणून मला त्यांनी, म्हणजे माझं असं पद होतं त्यावेळी, आणि आता पण आहे 1 महिन्यासाठी. मे बी झाले, कारण की तुमची आता सध्याला इंट्रोडक्शन होणार आहे कोर कमिटीचं. म्हणजे आमचं पण ऑफिशियली संपले, आमचे सगळे अधिकार संपलेत. आता आम्ही ऑफिशियली या क्लबचा पार्ट नाहीये. 1 महिन्यानंतर तर कॉलेजचाच पार्ट नाही. तर ह्या क्लबची सुरुवात झाली तर शुभम दादा आणि सुयश दादांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे ते 2 जण बेस्ट सिनियर होते खरंच, सिरियसली. आणि एक राजदादा, हे 3 म्हणजे माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत मिळालेले आपल्या कॉलेजमधले सगळ्यात म्हणजे बेस्ट अँड बेस्ट सिनियर होते. म्हणजे त्यांच्या मनातली रिस्पेक्ट आहे ना, ही कधीच नाही जाऊ शकत. कोणतीही गोष्ट होते त्यांना दादा म्हणणं नाही सोडू शकत. आपण म्हणू शकतो एखाद्याला, आपण तोंडावर दादा म्हणतो पण मागं त्याचं नाव घेतो, पण त्यांच्या बाबतीत तसं कधीच नाही होऊ शकत. सुयश दादा झालं म्हणजे ज्यांनी मला, आता समजा मला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तर ती गोष्ट त्याला सांगितली, दादा मला आता मी हे करणार आहे, तर त्याला माहिती की मी एवढं सिरियसली करत नाही कोणती गोष्ट. जरी मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असला तरी तो त्याच्या रिलेटेड मला रील्स पाठवणार, कारण त्याला माहिती मी खूप रील्स बघते. त्याला माहिती माझ्या फोनचं स्क्रीन टाईम हे इंस्टाग्रामला जास्त असतो. रील्स मला पाठवणार. टेलिग्रामला कोणत्या तरी वेबसाईटची लिंक पाठवणार, जी मी कधी ओपन नाही केली, ती गोष्ट वेगळी आहे. आणि परत असं त्याच्याशी रिलेटेड काही ना काही कंटेंट तो पाठवत राहायचं मला. म्हणजे त्याला त्याचा असा विचार होता की माझे ज्युनियर सुद्धा एवढेच ग्रो करावे जेवढे ते ग्रो झाले. म्हणजे त्यांना जेवढं नॉलेज होतं त्यांना सुद्धा असं वाटायचं की आमचे ज्युनियर्स कुठेतरी पुढे चालले. बोलायला झालं तर शुभम दादा आणि त्यांच्याबद्दल, शुभम दादा म्हणजे एखादी एकदम कॉम्प्लिकेटेड गोष्ट सिम्पल पद्धतीने कशी समजून सांगायची ना, तर ती त्यांनी समजून म्हणजे अशी शिकवायचा तो की नाही का. लहान बाळाला कसं आपण पेन्सिल असे हातात धरून असं गिरून शिकवायचं, तसं तो आपल्याला जर एखादी गोष्ट येत नसेल तर असं स्वतः करून हा घे, झालं तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, असं नाही. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा हा बेसिक पासून तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत त्यांनी काय केलं तो असं बसून शिकवायचं सगळी गोष्ट. म्हणजे
पुढं आम्हाला कधी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. आणि राजदादाची तर गोष्टच वेगळी. तो म्हणजे खरंच माझ्या मोठ्या भावासारखा आहे. म्हणजे मी कधीही झालं तर त्याला मेसेज करते. तो जॉब करतो पण त्याला मी कधीही फोन करू दे, तो प्रत्येक वेळी माझा फोन उचलतो. भली ऑफिसमध्ये असलो म्हणजे तो असं अवॉइड नाही करत. असं काही सिनियर्स असतं की ठीक आहे पास आउट झालं तर मागच्या गोष्टी ह्या मागच सोडायच्या. जसं मी पण केलं होतं. माझं 11-12 झालं होतं. मी तिथले फ्रेंड्स तिथंच त्यांच्याशी जो बॉन्ड होता तो ब्रेक करून माझे कॉलेज लाईफकडे वळाले. पण इथं तसं नाही. इथली गोष्टच वेगळी आहे. हा जो बॉन्ड आहे हो हा त्यावेळेस सारखा नाही झालाय. खरंच फॅमिली सारखं झालंय. आणि ह्या क्लबमध्ये फक्त म्हणजे डिझाईन वगैरे आम्ही नाही केला. खरंच एक फॅमिलीच झाली आमची. आणि ती आता सोडणं थोडंसं अवघड आहे. पण करिअरमुळं पुढे जॉब करायचं आहे, डिग्री संपली, पासआउट होते, तर ह्या गोष्टी सगळ्या मागे टाकाव्याच लागणार आहेत आम्हाला. तर हे झालं सगळं सिनियर्स बद्दल बोलणं. आता माझ्या ज्युनियर्सकडे बोलूया. जिथं मी सिनियर झाली, जी रिस्पेक्ट मी माझ्या सिनियर्सला दिली तीच रिस्पेक्ट माझ्या ज्युनियर्सनी मला दिली. म्हणजे तेच जे बॉन्ड आम्ही आमच्या सिनियर सोबत क्रिएट केलं होतं तसं सेम बॉन्ड प्रतीक झालं, प्रथमेश झालं, पूजा झालं, सगळ्यांचं त्यांनी सेम बॉन्ड, सेम रिस्पेक्ट, सेम कनेक्शन आमच्यासोबत मेंटेन केलं. आणि आय होप जी पुढची नवीन कोर टीम असेल ती सुद्धा त्यांना तीच रिस्पेक्ट देईल. त्यांचं पण तेच बॉन्डिंग होईल त्यांच्यासोबत. म्हणजे जे आम्ही मेमरीज क्रिएट केल्या त्यांच्या पण तशाच मेमरीज क्रिएट व्हाव्या. ह्या वर्षी आम्ही पास आउट होतोय, पुढच्या वर्षी प्रतीक, प्रथमेश, यश झालं, पूजा हे सगळे पास आउट होतील. सगळं काही ह्या नवीन कोर टीमच्याच हातात येणार आहे. आणि शेवटी सगळ्यांना मी म्हणजे एकदम मनापासून थँक्यू म्हणते की माझे सिनियर्स झाले, जे माझे ज्युनियर्स झाले, जे माझे बॅचमेट झाले, सौरभ, अभिषेक झालं, घनश्याम झालं, सगळ्यांकडून म्हणजे खूप छान असं सगळ्यांशी असं बॉन्डिंग झालं होतं. आता ती वेळ आहे की आम्ही सगळे असं एकमेकांपासून लांब चाललोय. म्हणजे असं लांब चाललोय असं म्हणता येईल, पण असं सुद्धा म्हणू शकत नाही की आमची कधी पण भेट होऊ शकते. आम्ही पुण्यातच आहे, कोणी पण पुण्यात जॉब करू शकतं, तर भेट होणं साहजिकच आहे. पण तेवढा वेळ आम्ही एकमेकांना देऊ शकणार जे इथं क्लबमध्ये बसून आम्ही सगळ्यांना दिला होता. आणि लिनक्स क्लब हा फक्त म्हणजे कोडिंग, टेक्निकल असं माझ्या लाईफमधला हा पार्ट नव्हताच कधी. डिझाईन झालं कधीच. हा म्हणजे आम्ही एकमेकांसोबत जसं पुढे आलोय, सगळेजण ग्रो झालोय, एकमेकांना सपोर्ट कसा करायचा, टीम कशी मेंटेन ठेवायची. आता कोर टीम आहे, त्यांनी सगळ्यांची एकमेकांची मतं जाणून घेऊन त्या मतांना सपोर्ट करणं किंवा आपलं मत मांडणं, आपलं मत कशा प्रकारे बरोबर आहे हे पॉझिटिव्ह वेने सांगणं, हे सगळ्या गोष्टी इन फ्युचर आम्हाला नक्कीच हेल्प करतील. आम्ही जॉबला जाऊ तिथे सुद्धा. तर आमच्या लाईफचा हा नवीन तो चॅप्टर आहे आता सुरू होत आहे. आणि ह्याच सगळ्या मेमरीज घेऊन आम्ही आता पुढे जाऊ. तुम्ही पण त्याच मेमरीज क्रिएट करा, छान प्लेस व्हा, एवढंच म्हणता येईल. आणि अजून तरी काही बोलायला नाही आहे. आणि हे फेअरवेल आमचं आहे, पण प्लीज आम्हाला रडवू नका. कारण की फेअरवेल म्हणजे फक्त माणसांना रडून पाठवणंच नसतं, माणसांना हसूनही पाठवता येतं. त्याच्यामुळे आम्हाला हसून असं आनंदाने आम्हाला विदा करा, एवढंच मी म्हणते. आणि थँक्यू.